लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून शिर्डी मतदारसंघात नागरिकांशी भेटीगाठी सुरू असून मतदारसंघातील विविध ठिकाणी विखे पाटलांच्या भेटी दौरे सुरू आहेत। आपल्याला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे असं आवाहन विखे पाटील नागरिकांना करताना दिसून येत आहेत। याचबरोबर पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर विखे पाटलांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले। यावर विखे पाटलांनी अधिक बोलणं टाळत प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभेच राहतात, त्यात नवीन काही नाही असं म्हटलंय। स्वतःचं अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यावर आरोप करणं हा नैसर्गिक नियम आहे। विरोधकांच्या आरोपांकडे मी गांभीर्याने पाहत नाही। उमेदवाराची संस्कृती लोकांसमोर जाणं गरजेचं होतं, ती गेली आहे। त्यांना काय त्रास झाला मला कल्पना नाही, त्याच्यावर मी काही बोलणार नाही असं म्हणत त्यांनी लंके यांच्यावर अधिक बोलणं टाळलं। महायुतीच्या विरोधात त्यांना संधी मिळाली आहे, ते टीका करणारच आहेत, गुणगौरव थोडेच करणार असंही त्यांनी म्हटलं। निवडणूक असते, प्रत्येक निवडणुकीला उमेदवार उभे राहतो, नवीन काही नाही ना। मात्र ज्यावेळेस त्यांनी काल मेळावा घेतला त्या मेळाव्यात त्यांनी पालकमंत्र्यांनी मला संपवण्याचा विडा उचलला होता, खूप त्रास दिला असे आरोप केले। त्या आरोपांकडे तुम्ही कसे पाहता? आरोप प्रत्यारोप होत राहतात, शेवटी स्वतःचा अपयश झाकण्यासाठी दुसरे आरोप करणं हे निसर्गातला नैसर्गिक नियम आहे। त्यामुळे मला त्यांच्या त्या आरोपाकडे मी काही फार गांभीर्याने पाहत नाही। मात्र एकंदरीतच बघितलं तर त्यांची कालची जी सगळी भाषा होती, सगळी विखारी भाषा होती, एकदम गाडून टाकू, त्याचप्रमाणे दहशत, सगळं संपू अशी जी भाषा होती। एक तुमच्याच घटक पक्षाचे एक आमदार होते, निवडणूक लढण्यापर्यंत ठीक आहे, मात्र इतका द्वेषपूर्ण भाषा वापरली गेली आहे। असं आहे की त्याच्यामध्ये मी भाष्य करणं उचित नाही आहे। याच्यातून प्रत्येक उमेदवाराच्या संदर्भातली स्वतःची संस्कृती लोकांसमोर जाणं हे गरजेचं होतं, ती आता लोकांसमोर गेलेली आहे। मला वाटत नाही की त्याच्यात काही फार आपण गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे। निवडणुकीबद्दल होत राहते। त्यांनी आरोप करताना थेट सांगितलं की मला विखे कुटुंबानं खूप त्रास दिलाय, एका कुटुंबाच्या त्रासामुळे मी आज हा निर्णय घेतोय। नाही, त्यांना काय त्रास झाला मला कल्पना नाहीये, त्यामुळे त्याच्यावर मी काही बोलणार नाही। शेवटी असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे निवडणूक असते, त्याच्यामध्ये ज्यांना आता आमच्या महायुतीच्या विरोधात ज्यांना संधी मिळालेली आहे, तर ती ह्या मतदारसंघात असेल, अन्य मतदारसंघात असेल, ते टीका करणारच आहे ना, ते थोडं आमचं गुणगौरव करणार आहे। महायुतीत राहून अजित पवारांकडून निधी मिळवला, विकास कामही केले म्हणतायत, आणि दुसरीकडे विकास कामं अडवली म्हणतायत। मग या संदर्भात आता अजित पवारांशी तुमचं काही बोलणं झालं नाही? याचा खुलासा अजित पवारच करते। एसएन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।